पहिल्या फेरीतला पहिला सामना जिंकलाय. पहिल्या षटक पहिला गोलंदाज पवन, वाऱ्याचा वेग ज्याला म्हटलं जातंय, तो पवन विरले पहिलं षटक घेऊन आलाय. समोर आहे तो फलंदाज रज्जत आणि नॉन स्ट्राईकला आहे तो फलंदाज मंगेश. मंगेश बोराडे आपण पाहतोय. मंगेश केबल नेटवर्क सर्व्हिसचे मालक त्या ठिकाणी आहेत. आहेत 2 आहेत. त्यानं छकड्यांच्या शर्यतीच्या झेंड्यावरती ठेवलंय. म्हणजे कोण्या साईडला पडेल म्हणून बघायला. बाकी काही टेन्शन नाही. प्रभात आहे. प्रभात वेलकम प्रभात. आपलंच गाव आहे. फुल एन्जॉय करा. काय झाडी, काय डोंगर, काय मैदान, काय विकेट, चांगला क्रिकेट. योगीदादा क्षीरसागर पाहुण्यांचं कॉन्टॅक्ट चालू आहे. या लवकर पाहुण्यांना घेऊन या. पाहुणे खूप महत्त्वाचे आहेत. व्यासपीठावरती पाहुणे पाहिजेत. काय शुभम? पाहुण्यांशिवाय मजा नाही. जाऊया मैदानावरती सुरू करूया क्रिकेटच्या महासंग्रामाला. पॉवर प्लेचं पहिले षटक, पहिला गोलंदाज पवन, स्ट्राईकला आहे तो रजत. पहिला फटका. हलक्या हाताने ग्लान्स केला वॅडिश लॉंगॉन कपिल आहे त्या ठिकाणी. कोण विसरणार या गोलंदाजाला? नावामध्ये दम आहे. शेलू संघ तर या कपिलला कधीच विसरणार नाहीयेत. हां. दरबाराच्या मैदानावरती दोन्ही शेलू संघाला कारणीभूत ठरवला पराभूतला कपिल. 6 बॉल 8, 6 बॉल 7. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. पवन इथे पाहतोय चांगला चेंडू पडल्यानंतर उचली घेतली. अतिरिक्त उचली आपण या ठिकाणी पाहतोय. धाव चेंडू निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात केली. मजा आली थोडंसं शुभम सॉरी तुला थांबवलं मी या ठिकाणी बोलताना. थोडंसं गरमी जास्त जाणवावं लागली आणि वातावरण तापलं गेलंय. आपण अजून तापूया. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. पुढचा चेंडू. पुढचा षटकामधील ओरपे चेंडू. मंगेश ओरडे. ओळखला चेंडूला. शपाल झाले चेंडूला खेचला. डीप एक्स्ट्रा कव्हर इधर मुंदर फटका आपण पाहतो या ठिकाणी. 4 धावा या ठिकाणी अर्जित होतात. चला मुंडन झालं. हं. इथे शुभारंभ झाला, आरंभ झाला, प्रारंभ झाला. चौकाराची सुरुवात झाली. मंगेश बोराडेच्या बॅटमधून चौकार आला. म्हणजे खूप मोठं काय जरूर हां, स्वयंसेवकांना पाणी जरूर पाजा. वरून वडेपाव द्या, लिंबू सरबत पाजा. त्यांची खूप गरज आहे. लागलंच त्या सनस्क्रीन घेऊन या मेडिकलमधून ते खाली नको पडायला. त्यांचं कर्तव्य आहे यंदा. ज्यांचं झालंय त्यांना जाऊ द्या. ज्यांचं नाही झालं त्यांना पाठवा. हां, सनस्क्रीनची खूप गरज आहे. पवन पुन्हा एकदा तयार. पृथ्वी चेंडू पुन्हा एकदा ओहो! चांगला प्रयत्न होता निखिलचा. अफलातून प्रयत्न. चेंडू परत पोहोचला नाही निखिल. तिथे चेंडू सीमारेषे पलीकडे. आणखीन एक दणका. मंगेशच्या बॅटमधून आला सुंदर चौकार. 4 धावा आपण पाहतो. पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती जोडल्या जातात. जरूर आमचे मित्र किरण सांगतील आम्हाला 9 धावा स्कोर कार्डवरती. किरण अर्ध्या ॲडचे हिरो आहेत. जरूर आपण पाहतो इथे ओहो! डायरेक्ट हिट झाला असता. मधीत आला पवन. सूरज जे आमचे स्वयंसेवक आहेत. ऐवज जेलसाठी शेठ चौले. ऐवज जेलसाठी ₹200 पारितोषिक आहे मित्रा. करण पाटील यांच्याकडून आहे. करण पाटील सावलीमध्ये बसलेत. तो पण बिचारा आराम करतो, पण त्याला उन्हात उभं करायची गरज काय? इथे थोडे आडव्या बाटने फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. पण आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी तैनात. 6 धावा या ठिकाणी अर्जित झाल्यात आणि 6 धाव्याने पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. करण सर आपण पारितोषिक लागलो 201 त्या सुरजसाठी. पण इकडे रुपेशने झेल पकडला ऐवज झेल. ओके रुपेश तुला एक मँगोला. बस झालं. मँगोला म्हणजे काय अर्धा लिटरची बॉटल. फुल एनर्जी पॉवर. दिवसा मँगोला प्यायचं ना रात्री दूध पिऊन झोपायचं मित्रांनो. कारण का? डोकं शांत राहतंय. कोल्ड माइंड. एकदम टेन्शन नाही. आमच्या सोबत आम्ही पाहतोय आदेशजी आमच्या बरोबर या ठिकाणी आहेत. आदेश पाहायला गेलं वातावरण खूप सुरेख आहे इथे.
काही टेन्शन नाही. वरती डोंगर आहे. आरामात बघा जाऊन बघा आपल्याच ग्रामपंचायतीचा संघ, अंबरपाडा संघ आरामात झोपलाय. काही टेन्शन नाही, चिंता नाही, काही नाही. रेग्युलर क्रिकेट खेळतो अंबरपाडा संघ सध्या. आरामात शेलू संघ हे रेग्युलर क्रिकेट खेळतोय. इथे गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती कपिल. आतापर्यंत जेवढ्या टुर्नामेंट पाहिल्या कपिल स्लॉगवर टाकताना दिसला. इथे कपिल आपण पाहतोय. हलक्या हाताने ग्लास केलाय रज्जतने. फाईन शॉट आपण पाहतोय. शतरक्षक पोहोचू शकला नाहीये. खूप वेग घेतला होता. चेंडूवरती खूप रनिंग होती, पण चेंडू हातामध्ये सापडला नाहीये. पवन होतं त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4 इथे आला चौकार. पहिल्या षटकामध्ये आम्ही पाहिल्या होत्या धावसंख्या जाऊन पोहोचली होती 15 आणि इथे पाहिलं गेलं तर चौकार. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. लाजवाब कधी-कधी ना आदेश सर भूषण दादा विचार करतो बॅनरवरती जे फोटो चमकतात ना, हकीकतमध्ये माणसं तशी असती तर किती सुंदर. निलेश दादा लगेच बॅनरकडे चेक. निलेश दादा एन्जॉय, एक्साइटमेंट जरूर. काल तुमचा संघ या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळला. पण खंत एवढीच वाटली का तुम्ही खेळताना दिसले नाहीत. उद्या संधी आहे आपल्याला इथे एक संघासाठी. बघा जरा विचार करा. नरेश शेंडे त्या ठिकाणी. इथे पाहतो फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित. रज्जत एका धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतोय 20 या आकड्यावरती. धावसंख्या सुरेख आहे. ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी घेतली जाते. एखाद्या करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शफल होऊन गेल्याचा प्रयत्न. एसटीच्या पाठीमागे चतुर आहे. चतुर चिता. त्याला माहिती आऊट असतं तो धन, 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 धन जमीन आदरली असती. पांडुरंग मिसाल पाठीमागे. खूप वर्षाचा अनुभव क्रिकेटचा. इथं ओपी चेंडू परत काय चेंडू हवेमध्ये आहे. ऋतिक विरला चेंडू खाली. हा इथे ऋतिक विरलेचा अंदाज चुकला. अंदाज आपण पाहतो या ठिकाणी एक्सक्यूज. गाडी साइडिंगला का गेली समोरचा सिग्नल अडवाला. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. कधी कधी क्लीनर बसला असतो ड्रायव्हरला विचारतो का साईडला गाडी गेल्या समोर हेडलाईट बघ ना अप्पर डिपर समजलंच नाही. ही एक क्रिकेटमध्ये अप्पर डिपर आहे कारण वरती अप्पर डिपर नाहीये ना. ऑप्शन नाहीये. इथे फाईन डिझर मध्ये स्टॉप. चांगला स्टॉप आपण पाहतो या ठिकाणी. चांगला स्टॉप आपण या ठिकाणी पाहतोय. हा म्हणता इथे धाव या ठिकाणी घेण्यात आली. चित्ते के चपला हरणाच्या गतीने आपण पाहतो अफलातून एक धाव या ठिकाणी. अफलातून आपण पाहतो कामगिरी या ठिकाणी पाहतोय. चेंडूकडे लक्षच दिलं नाहीये. आणि त्या दरम्यान शुभम एक धाव एक्स्ट्रा घेण्यात आली. पाहतो पुन्हा एकदा सय्यार. इथे आता पाहतो गोलंदाजावरती दबाव. नेक्स्ट टाइमच्या खूपच बाहेर चेंडू. पंतांनी सांगितलं खराब चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव फोकटची धाव या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड आमचे करण आम्हाला सांगतात धावसंख्या 25 या आकड्यावरती. एन्जॉयमेंट आपण पाहतो प्रोत्साहित करणं गरजेचं. चेअरअप करणं गरजेचं आहे. खेळाडू चेअरअप होणं गरजेचं आहे आणि इथे शेलू संघ प्रोत्साहन देतो प्रत्येकाला त्याच्या गजरामध्ये. इथे पंतांनी बोट उंच केला. समोर सापडला. रजत ही मान हलवली सांगितलं बापा जा वापस. पहिला झटका पहिला आता पहिला गडी गारत पहिल्या विकेटचं बदन पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. पहिल्या फलंदाजी असते आणि बसती उद्ध्वस्त. बरं रजतला पाहिजे असेल तर पाच पाणी. मला वाटत नाही त्याला पाण्याची गरज पडते रजतला कधी पण जा. परफेक्ट मॅन आहे. स्टॅमिना मजबूत आहे त्या 16 का डोला. त्याला काही गरज नसते पाण्याची. पण पाणी पोचवलं गेलंय. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय.
जाऊन पोहोचले, की 12.50 च्या सरासरीने 25 धावा. 12.50 च्या सरासरीने 25 धावा, 2 षटकं पाहिलं गेलं. खूप महत्वाचं आहे. आमच्यासोबत जितू आगे जितू आगे आपण पाहतो ना क्रिकेटमध्ये भरपूर काय बघा, बॅट, ट्रॅक, टी-शर्ट, शूज आपण कंपल्सरी घेत असतो. 2 वस्तू आपल्याला खूप घेणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. ते म्हणजे अंडरआर्म पॅड्स जे असतात ते वापरणं गरजेचं आहे. ते तुम्हाला विकत घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा सनलाईट म्हणजे आपण पाहतो उजेडात खेळतो, सूर्याच्या प्रकाशातून येतो, ते गॉगल्स घेणं गरजेचं आहे. आपण टी-शर्ट, ट्रॅक, शूजवरती पाहिजे तेवढे पैसे खर्च करतो. त्या 2 वस्तूवरती पण पैसे खर्च व्हायला पाहिजेत. जे स्पॉन्सर आहेत ना, आजकाल टी-शर्ट देतात, ट्रॅक देतात ना, त्यांना विनंती करतो ह्या 2 गोष्टी पण देत जा. जर तुम्ही मुरबाड साइडला गेलात ना, तर मालिका मॅन ऑफ द मॅचसाठी ना हेल्मेट देतात. हेल्मेट देतात. कारण काहीतरी वेगळं. तसं काहीतरी ना वेगळं द्यायला पाहिजे. त्याच्यानंतरच विसरून जेव्हाही पुढच्या वर्षी मॅचेस असतील ना, तर मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या बिलकुल नका आणू. गॉगल आणा, या पॅड्स आणा, म्हणजे जे गरजेच्या वस्तू आहेत. या हे जे आहेत ना स्प्रे बी, ते देऊन टाकायचे. तो किट देऊन टाकायचा मॅन ऑफ द मॅचचा. इथं पाहतो आपण जरूर कारण मध्ये काहीतरी वेगळं. मॅन ऑफ द मॅच देताना काय द्यायचं? मेडिकल किट द्या. गरजेचं आहे. दिलेच तर बरोबर ना? या वस्तू द्या. ट्रॉफ्या भरपूर झाल्या आता. मॅन ऑफ द मॅचला असं काहीतरी गिफ्ट पॉकेट द्या त्याच्यामध्ये त्यांना ते पाहिजे. खूप महत्त्वाचं ठरेल. ऋतिक आपण पाहतो पुन्हा एकदा तयार. फुल्लेंचा चेंडू. इथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आपण पाहतोय. हां, एका खेळाडूवरती माझं लक्षच गेलं नाहीये. हॉटेल सरकार आहे त्या ठिकाणी. बिग बॅकवर्ड स्क्वेअर रिजनमध्ये खूप दूरवर आहे. पृथ्वी जास्त उन्हामध्ये जसं खेळू नको दादा. पप्पा बोलले त्या दिवशी. हां, सांगितलं मला पप्पानी. लक्ष द्या त्याच्यावरती. इथे वरती चेंडू. ऋतिक विरले चेंडू खाली येतोय. इंटरनेट सेवाचं काम हा पुरवण्याचं काम करत असतो नेहमीच. पण आज चार्जेबल करणं गरजेचं आहे याला. खूप महत्त्वपूर्ण फलंदाज आणि त्या फलंदाजाला दिलं जीवदान. प्रभास शिल्लरला आपण पाहतोय. स्ट्राईकला आहे. ऋतिक खूप लेट आला गोलंदाजीला. कारण पहिले येणं गरजेचं होतं. इथे लेट आलाय. चांगला चेंडू आपण पाहतोय. कारण लेफ्ट आर्म गोलंदाज मी जर विचार केला तर आदेश जर कपिलच्या अगोदर ऋतिकला कुठेतरी प्रमोट होणं गरजेचं होतं. कारण जिथे विकेट नव्हत्या प्रमोट होणं गरजेचं होतं. कधीतरी कॅप्टनशिप करत असताना थोडंसं वेगळा विचार करणं गरजेचं असतंय. ऋतिक चांगला गोलंदाज आहे. पुढचा चेंडू घेऊन येतोय. प्रभाससाठी हा पुढचा चेंडू असेल. इथे ओव्हरपिच चेंडू आपण पाहतोय. निखिल आपण पाहतोय चांगला क्षेत्ररक्षण सुरेख होतं. चेंडू आपण पाहतोय. तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. द चार्जिंग बॉय कुशल आपण पाहतोय. तोही आज मैदानावरती खेळताना दिसतो. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत तर एक अफलातून गोलंदाजी गेले. प्रत्येक चेंडू लाईन आणि लेनमध्ये फेकला गेलाय. ऋतिक पुन्हा एकदा तयार. प्रभाससाठी पुढचा चेंडू असेल. इथे थोडा शॉट ठेवला. समोर दिला. पाठवला पॉर्किंग पाथमध्ये आपण पाहतो. कारण इथे कसं लक्ष होता, सुरेख होता शुभम. समोर चेंडू दिला. पॉर्किंग प्लॉट आपण पाहायला गेलं तर प्लॉट नाहीये. पूर्ण डोंगर आहे. डोंगरावरती चेंडू फेकला गेला. हाईटचा पुरेपूर वापर. धावसंख्या स्कोर कार्ड या षटकाराने 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. प्रतिषटक 12 ची सरासरी पाहिली गेली. 36 धावा. आता 4थं षटक. चांगली गोलंदाजी करत होता. समोर चेंडू फेकला गेला. शेवटचा चेंडू. मी अफलातून कित्येक वेळा पाहतोय. चला चेंडू द्या. 36 धावा. या मैदानावरती पहिला सामना 90 धावा प्लस होत्या. पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतक होतं. पहिल्याच सामन्यामध्ये 5-5 षटकार लगातार मारणारे फलंदाज 4-5, 4-5.
षटकार पडत होते. त्या त्रिमूर्ती आहेत. राजेंद्रदादा क्षीरसागर, योगेशदादा क्षीरसागर आणि भूषणदादा पेमारे. राजेंद्रदादा ओपनिंगला आले होते, सरपंच साहेब. पण योगेशदादा आणि भूषणदादा आम्ही पाहतोय तिसरा दिवस आहे. आयोजनामध्ये आपण पाहतोय अगदी समाज संघटना आपण पाहतोय भूषणदादा यांच्या खांद्यावरती खूप मोठी जिम्मेदारी आहे. तर चला आपण पाहतो शेवटचं षटक, अंतिम षटक स्लॉगवर नरेश शेंडे गोलंदाजी मार्कवरती. जरूर आपण पाहतोय जोरदार अपील केली गेले. 2 पंच निर्णय जरूर घेतील कारण इथे कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू सिस्टम नाहीये. ऑफिशियल 2 पंच नेहमीच आम्हाला सांगतील आणि दोन्ही पंच आम्हाला खऱ्या अर्थाने निर्णय देतील. इथे स्लोवर चेंडू होता. आदिवासी विभागामधून आपण पाहतोय अध्यक्षपद ज्याने आपण पाहतोय आपल्या खांद्यावरती घेतलं. एक चांगली संघटना उभी केली, चांगला क्रिकेट उभा केला. तो नरेश शिंदे आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू घातक होता. जोरदार अपील आपण या ठिकाणी पाहिलं होतं. इथे खडे-खडे खेळण्याचा प्रयत्न विकी फसला गेला. सिंगलचं रूपांतर चौकारामध्ये या ठिकाणी होतं. पहिल्यांदा चेंडूने वलन घेतलं. 4 धावा. या चौकाराच्या सहाय्याने स्कोररकडे आपण पाहतो पुन्हा एकदा अग्रेसर होतोय 40 या आकड्यावरती. चाळीस धावा आपण या ठिकाणी पाहतोय. नरेश शेंडे पुन्हा एकदा तयार. स्लोअर होता. कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे हा फटका वाऱ्याच्या वेगावरती जाऊन पोहोचला सीमारेषा पार. षटकार आपण या ठिकाणी पाहतो. वाऱ्याचा वेग क्षेत्ररक्षकाने चेंडूवरती लक्ष देणं गरजेचं होतं. चेंडू इथे सीमारेषा पार. बघा स्ट्राईक रोटेट झाली. रज्जत जो सलामीला गेलाय आपले पॉवर दाखवतो 16 का डोला षटकार आणि चौकार लगावतो. इथे आपण पाहतोय पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. चौकार आपण या ठिकाणी पाहतो नो चेंडू आणि त्यावरती आपण पाहतोय चौकार या ठिकाणी अर्जित केलाय. यानंतर उघडा डोले पहांडी पुढचा चेंडू आहे फ्रीट. फ्रीटचा चेंडू. हा रिमोट कंट्रोल इकडे आहे का? इथे समोर 20 एफ मध्ये पाहतो आहे समोर क्षेत्ररक्षक नाहीये. स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू पाहतोय पंचांच्या डोक्यावरून जाऊन पोहोचला सीमारेषा वन बाउंस चौकार 4 धावा. चौकारच्या सहाय्याने पुन्हा एकदा स्कोरकडे अग्रेसर होतो. धावसंख्या 55 या आकड्यावरती. काय पाहिजे अजून? शेलू संघ म्हटलं बस झाला रिटायरमेंट घ्यावी आता इथून डिक्लेअर करायचं का? नाही. 12 प्लेयर बोलतो बस झालेत ना? डिक्लेअर करायचं का? वाईट चेंडू 56 धावा आपण या ठिकाणी पाहतो. पुन्हा एकदा सुरेख फोर पेज चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू झाला सीमारेखा पार. 6 धाव्यांसाठी याला खणखणीत ब्युटिफुल षटकार. लाजवाब. आज चेंडू गेले नव्हते. या मॅचला 2 चेंडू गेले. आणि फटके कुणाचे होते? ज्यांनी ज्याचा झेल सोडला. ढोलक ढोलक एलियस की छाती. लाजवाब फटकेबाजी. अक्षय काय पाहिजे ना? ना अमिताभ ना दिलीप कुमार ना किसी हीरो के बच्चे. वाईट घेण्याच्या प्रयत्नात आपण पाहतोय फलंदाज त्रिफलचित झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 65-63 धावांची गरज आहे. आणि खऱ्या अर्थात रजतचा विचार करूया. रजतने या षटकामध्ये धावा कुठल्या त्या रजतने किती मारल्या? 12 चेंडू आणि 32 धावांची केली.
साकारली आहे. अफलातून विहार शेलू संघाचा कर्णधार रजत अफलातून केली त्याच्या माध्यमातून. हे चौथी मॅच कोणाची आहे? सुगवे आणि लाडवली. चला, सुगवे संघ आणि लाडवली संघ दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी आपण या ठिकाणी यायचे. सुगवे संघ आणि लाडवली संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे. त्याच मॅच साठी मी आराम केलाय. नाही टॉस साठी त्या मॅचला परत मला असं जावंच लागणार. या तीन झाल्या असत्या त्या मॅचला आराम केला होता. पवन एकटा केला नाही आपल्याला आपल्याला दुसरी ओळख माहिती होतं तुला फिनिशर बॉलरला तुम्ही सेकंड ओव्हर फिनिशर बॉलर नाही तर द्यायची. नाही त्याशी पण मग त्याला लास्टच ठेवा ते जास्त बोलतो आलं का रे सलामीच्या जोडीला प्रतीक आणि पांडुरंग आपण ही जोडी आपण पाहतोय. शुभम पाहिलं गेलं धावसंख्या स्कोर कार्ड 62 झाले तर या मैदानावरती 62-64 सहजरित्या पार करता येतात आपण पाहिलं गेलंय. नालदे संघाकडून आम्ही पाहिलं होतं तुषार आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं होतं प्रतीक. दोघांनी 95 धावाची पार्टनरशिप नालदे संघाकडून प्रतीक मसे आणि तुषार नालदे संघाकडून सलामीचा सामना आम्ही पाहिला गेला आणि त्या सामन्यामध्ये 5-5 4-4 षटकार लगातार पाहिले गेले. 7 षटकाराने त्याच्या पारीमध्ये आपण पाहिलं गेलं. 11 चेंडू 52 धावांची खेळी ती पाहिली आम्ही. 14 चेंडू 65 धावा. लाजवाब. पाहुणे खुश झाले. पण आता शेवटचा सामना जाम पाहुणे खुश होणार आहेत. निलेश दादा खास करून त्या आयडिया आला आज. हां. सुट्टी काढली. बाकी पाहुणे लाईव्हच्या माध्यमातून आमच्याकडे या सामन्याचा आनंद लुटतात. बघितलं नाही कौशल्य आवाज दिला मी आवाज दिला हरेशला फक्त पाहायचं हरेश ती केसाची व्यवस्था सही घे हा जवाब चेंडू आपण पाहिला गेला दीप क्रिकेटर मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आपण पाहतो चेंडूचा पाठलाग करणारा एक धावा या दरम्यान पाहतोय. एका धाव्याने आपण पाहतो सुरुवात झाली. नव्याने संघ तयार केलाय आपण पाहतोय. विहार शेलू खूप मोठं नाव आहे आपण पाहिलं विहार शेलूचं.
खूप जुना संघ. इथे आपण पाहायला गेला, इथे पाहतो परास्का चेंडू हवेमध्ये. षटकार आपण या ठिकाणी पाहायला गेलं. 2 पंच त्या ठिकाणी ऑफिशियल्स निर्णय घेतील. राज्यात रिव्ह्यू सिस्टम नाहीये. पण जर ऑफिशियलला वाटलं आणि खूप मोठा मेजर प्रॉब्लेम असेल, आयोजक आणि ऑफिशियल हे निर्णय घेऊ शकतात. हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलंय. रिव्ह्यू सिस्टम नाहीये कुणाला. रिव्ह्यू सिस्टम नाहीये. जर मेजर प्रॉब्लेम आहे, जर ऑफिशियल निर्णय घेतील, तो निर्णय योग्य तो दिला जाईल. पण प्रत्येकाला सांगतो रिव्ह्यू सिस्टम नाहीये. जरूर आपण पाहतोय. पुन्हा एकदा सांगतो, जर ऑफिशियल 2 ऑफिशियलच्या मध्ये डिसिजन असेल, तर आम्ही या ठिकाणी आयोजक कमिटी जर योग्य तो निर्णय देईल. त्या व्यतिरिक्त कोणालाही रिव्ह्यू नाहीये. स्प्लिटचा चेंडू आपण पाहायला गेला. या ठिकाणी कोणत्या प्रकारची धाव नाहीये. मग आता राज्यात बनत असेल तो नो गेला काही टेन्शन नाही. स्प्लिटचा चेंडू आणि राज्यातले डाऊट होता नो बॉल आहे. पण तो जरा अजून कुठेतरी होतंय का नाही, होतंय का अप डाऊन चालू होतं. पण यानंतरची मॅच सुभे संघ आणि त्याचबरोबर लाडिवली संघ या आपण टॉससाठी शेवटी चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. स्प्लिटचा चेंडू आणि त्याच्यावरती फायदा उचलणंच गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या स्पर्धेमध्ये जायचं, कुपन घ्यायचं आणि कुपन घेऊन घरी यायचं. मतलब नाही. पुन्हा एकदा गोलंदाज पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. राईट हँड उर्ध्व विकेट मारा. दूरवर चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाज अजय चांगली कामगिरी करतोय. दादा आजकाल टी-शर्ट वरती जात नाही मी. कारण मंगेश दादाच्या टी-शर्ट वरती अजय नाव होतं. त्याच्यामुळे टी-शर्ट वरती जाऊ शकत नाही आजकाल आपण. उलटा चेंडू. प्रतीकच्या बॅटमधून चेंडू निघतोय. पुन्हा एकदा आपलातून फटका. चेंडू सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी आलाय खणखणीत षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. 5 चेंडू 15 धावा. चांगली सुरुवात आहे. ज्या पद्धतीने खेळायचंय त्या पद्धतीने आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात या ठिकाणी पाहतो. ज्या पद्धतीने बॅटिंग करायची त्या पद्धतीने आतापर्यंत प्रतीक आणि त्याबरोबर आपण पाहतोय पांडुरंग. इथे चांगला फटका आडव्या बॅटनी या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूचा दूरवरचा पाठलाग करणार नाहीये. चेंडू डीप मिड विकेट मध्ये सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. धावांचा पाठलाग सुरेखरित्या आपण पाहतोय. धावसंख्या 19 या आकड्यावरती. ज्या पद्धतीने पाठलाग करायची आहे ती पाठलाग आपण या ठिकाणी पाहतोय. अजूनही
63 धावांची गरज होती. म्हणजे 19 धावा आल्यात. 44 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू 44 धावा. 14.33 ची सरासरी राखायची आहे. त्या पद्धतीने धावावं लागेल. पहिल्या षटकात चांगली आहे म्हणून आता जर पाहिलं गेलं ना जितू, तर धावसंख्या एकदम तुटपुंज्या वाटायला लागल्या. तुमच्या मैदानावरती पाहिलं गेलं साई मसने 18 षटकार लगावले होते. त्यानंतर प्रत्येक मैदानावर त्याचा विचार केला, तर पहिल्या दिवशीच काहीतरी 100 प्लस षटकार होते. दुसऱ्या दिवशी पण त्या षटकाराची संख्या डबल झाली होती. की तुमचाही फटका होता चांगल्या प्रकारे तिथे. पण ती स्पर्धा म्हटली गेली तर आता तो दोन्ही शेलू संघ, दोन्ही वंजारपाडा संघ. हां, रेकॉर्ड ब्रेक. पारितोषिक 2 गावामध्ये. जास्त पारितोषिक आपण पाहिलं गेलं तर बॅट्समन, बॉलर वंजारपाडामध्ये गेला. सीरीज शेलूमध्ये गेली. क्षेत्ररक्षक आम्ही आमच्या घरच्या घरी दिला. कुशलला. गोलंदाजी मार्कवरती दुसरा षटक. प्रभास शेलार गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. व्यास शेलू. काल रखुमाई शेलू. अंडरमध्ये खूप मोठं नाव होतं या संघाचं. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल ड्रॉप. झेल ड्रॉप आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. पहिल्या चेंडूवरती विकेट होता शुभम. इथे पांडुरंगला जीवदान दिलंय. पांडुरंग मिसाळला जीवदान देणं म्हणजे भारतीय संघातल्या विराट कोहलीला जीवदान देणं. परफेक्ट पद्धतीने चांगल्या पद्धतीत खेळत असतो. कव्हर ड्राय, पॉइंट्स, गल्लीमधून खेळत असतो. आज चांगली साथ देतो. प्रतीकला एक धाव घेण्यात आली. धावसंख्या 20 या आकड्यावरती. 43 धावांची अजूनही गरज आहे. इथे चांगला फटका. एक धावा होतो आपण दुसरी धाव्यांचा प्रयत्न. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा. इथून प्रत्येक चेंडू 2 धावा करणंच आहे तुम्हाला. एखादा मोठा फटका, षटकार, चौकार संघासाठी खूप गरजेचा असणार. दुर्वा 11 सावली संघ आपण पाहतोय. गाव जवळ आहे. जेवायला गेली नाही. आजचा आनंद. एखादे असते तर घरी कधीच गेले असते. जवळ आहे गाव. नाही इथं झाडाखाली कुठे शिजवला असेल. इथे पाहतोय दूरवरचा चेंडू बॅटला ब्रश झाला फलंदाज बाद. मी बोराडे सर शिवम नेहमीच बोलतात हा चलती लड़की को छेड़ना और बाहर जाते गेंद को छेड़ना चपराक तो बैठनी है. चपराक बसले फलंदाज बाद. झटका क्रमांक पहिला दिला गेलाय. तो शिवशक्ती वंजारपाडा संघाला. प्रतीक माघारी याला नवीन फलंदाज डावखुऱ्या हाताचा विकी. दोघे पण ताकदवर नाही ना कोण. पाच पाच मधून 5 टुर्नामेंट 4 वर्ष. तो पण होता पण ते गोल 3 दिले ना. तो कट केला चेंडूला. आउटफील्ड फास्ट आहे. या ठिकाणी बॅटची कडा. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतो. नशिबवान चौकार या ठिकाणी पाहिला गेला. त्या चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. लाजवाब पाहायला गेला चांगला फटका. क्षेत्ररक्षणामध्ये चुकी होत असताना सिंग विंगीत सिंग चुकी करताना दिसला. ऐकला मग बघतो काय ते. पुन्हा एकदा तयार प्रभात.
एकीसाठी पुढचा चेंडू पाहायला गेला, जोरदार अपील केली जाते. मंगेश बोराडे यांची अपील सुरेख होती. 11 प्लेयर मधून एकटेच होते अपील करणारे. खूप मोठा फटका आवश्यकता असणार. एक निर्धाव चेंडू पाठ करून देणार शिरू संघासाठी. इथे पाहतोय बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जेल ड्रॉप होते. एक धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालंय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 28. सुगवे संघ, लाडिवली संघ चला टॉससाठी चला लगेच. कमलाकर, टेम्पो आला का आपला? चला कॅप्टन पाठवा टॉससाठी. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. या दगडे साहेब, या लवकर टॉससाठी. कालच फोन झाला आमचा. दादा आम्ही उद्या येतोय. का आणू तुझ्यासाठी? लाडिवली संघ अमितने सांगितलं दादा का आणू? आपल्याला होतं कलिंगड. जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा सुरू होतो क्रिकेटच्या महासंगमाला. 12 चेंडू आणि 35 धावा. शुभम एन्जॉय व्हायला पाहिजे, मजा यायला पाहिजे. कारण जेव्हा आपण पाहतोय दूरवर मॅच असतात ना, बस 12 चेंडू 35 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती. राज्यात शेलू संघाचा आधारस्तंभ विठ्ठल रखुमाई संघ ज्याच्या नावाने ओळखला जातो तो राज्यात 12 चेंडू शिल्लक आहेत. सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल चेंडू जातो सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. कमलाकर दादा या ठिकाणी उपस्थित आले या योगे बघूया आपण आपणास अधिक स्वागत. सुधाकर या ठिकाणी आहेत. आपण विनंती करूया या ठिकाणी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी परिषद तालुका अध्यक्ष माननीय आदेशजी धुले सर तथा दविली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते करूया नाणेफेकचा कौल. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू 31 धावा. मॅच बनू शकते. टॉस या ठिकाणी केला जातोय. लाडुली संघ, डिंगडॉंग लाडुली. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. वेरिएशन नव्हतं, टायमिंग नव्हतं, फलंदाज बाद होतोय. पांडुरंग झटका क्रमांक दुसरा. लाडिवली संघाने टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सुगे संघाची फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. 31 धावांची गरज होती ती 11 चेंडूमध्ये आता विकेट आला. 10 चेंडू आणि 31 धावांची गरज. अजूनही मॅच बनू शकते. या 2 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके मॅचमध्ये कमबॅक करून देऊ शकतो वंजारवाडा संघाला. तर 2 निर्धाव चेंडू. हां, प्रति चेंडू 3 धावाची गरज. गोलंदाज तयार. रजत विकेट टेकर चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आला. पुढचा चेंडू राउंड विकेट आला ऋतिकसाठी. इथे पाहतोय लाईन चेक केली गेली. वाईट चेंडू. लाईन चेक केली या ठिकाणी पंच मिलिंद कोलंबे सर काल या ठिकाणी खेळायला होते ना आज पंचांच्या भूमिकेत आम्ही त्यांना आमच्या सोबत आज या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा पाहिलं गेलं. लाईन चेक केली जाते.
वाईट चेंडू. हा, बरोबर. तिथे कॅमेरा दिसणार नाही दादा. आज ऑफिशियल आणि कमिटी डिसिजन घेईल तिथे. चला, नो चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. प्लेयर बाउंड्री लाईनच्या बाहेर होता बॉल रिलीज करण्यापूर्वी. आणि इथून प्रथमतः ऑपोजिट टीमने कॉलही केला होता. दादा मला इथून दिसत नाहीये. बॉल, मी तेच विचारलं तुम्हाला, बॉल रिलीज व्हायच्या आतमध्ये होता का तो? नाही बोलतात, ते नाही बोलतात. दहा चेंडू 28 धावांची गरज आहे. बसून कसं आपण या ठिकाणी पाहतोय. लाजवाब पाहिला गेला जिथे दोन्ही संघाकडून फॉम्बलिंग झाली. इकडे बॅट्समन धाव घ्यायला इंटरेस्टेड नव्हता, पण इथे क्षेत्ररक्षकाने चेंडू का फेकला याच्यावरती प्रश्नचिन्ह असेल. आणि त्यानंतर अतिरिक्त धाव आपण पाहिली गेली, 2 धावा आल्या. अजूनही 26 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ आपण पाहतो शिल्लक आहे. चांगला चेंडू, कमबॅक करणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. असंच आम्ही वंजरवाडच्या मैदानावरती स्पर्धा चालू होती. समोर आम्ही पाहिलं होतं
एकच संघ उभा होता आणि तिथून समोर प्लेयर आजकाल चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा. मुख्य संघाचा 12वा प्लेयर वंजर पडायला माझ्या बाजूला होता आणि आम्ही समोर पाहत होतो का तिकडे बॉल टाकून झालाय तरी तो प्लेयर बाउंड्री लाईनच्या बाहेरच उभा आहे. नंतर तो 12वा प्लेयरने जाऊन त्याला समजवलं, "दादा तू बाहेर उभा आहे." तो उलट बोलायला लागला. लाईव्हची क्लिप त्या 12व्या प्लेयरने त्याला काढून दाखवली. कारण 2-2 कॅमेरा असल्यानंतर फरक पडतो. आज सिंगल कॅमेऱ्यामध्ये अर्धी स्पर्धा कव्हर होत नसते. त्याच्यासाठी आयोजकांना आपण नेहमीच सांगतो, पण प्रत्येक आयोजन आपण पाहतो आणि हे आयोजन बघितलं गेलं, तर ट्रॉफीज बघितल्यानंतर माहिती पडेल तुम्हाला. हे हे बॉल शेवटचा चेंडू आहे आणि कृपया करून बाहेरून कुणीच कॉल करू नका. म्हणजे मॅच गेले 3 दिवस, 2 दिवस सुरेखरित्या मॅच झाल्यात. कोणी प्रकारे कोणी टेन्शन घेऊ नका. इथे पाहतोय फलंदाज बाद. ऋतिक या ठिकाणी बाद होतो. लाजवाब. सहा चेंडू 24 धावांची गरज. 6 चेंडू 24 धावांची गरज. हां. वाऱ्याचा वेग अजून बाकी आहे आणि एंड उलटी आहे. वाऱ्याच्या उलटी एंड आहे. 6-24 कौशल बॅटिंगला असतं तर बात अलग आहे. पण तिथे पाहिलं गेलं, विकी आणि त्याच्यासोबत निखिल यांच्यामध्ये पण ती ताकद आहे. काही टेन्शन नाही. 6 चेंडू 24 धावा आणि गोलंदाजी मार्कवरती एक चांगला गोलंदाज आहे. सचिन चांगला गोलंदाज आहे आणि ॲज आपण पाहिलं गेलं एक विजेता संघ शेलू संघ आपण पाहिला गेला विठ्ठल रखुमाई संघ ज्या संघाने आपण पाहिलं गेलं विजय प्राप्त केलाय. सतीशजी वखारे सर आपण पाहतोय यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या सोबत आपण पाहतोय विलास भल्ला, माजी सरपंच आपण पाहतोय. मोगरज ग्रामपंचायतचे या ठिकाणी उपस्थित झालेत. जरी सर आम्ही तुमच्यासाठी फटाके लावू शकले नाही, पण फलंदाजाने ॲटोम बॉम्ब जरूर फोडलाय चौकाराच्या सहाय्याने. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतो. चौकार या ठिकाणी अर्जित झालं. या सतीश दादा, या आपण व्यासपीठावरती या. काल सतीश दादा 3 वाजताच मुंबईला गेले होते. पण आज त्यांनी सकाळी हजेरी लावली आणि सांगितलं, "आज आहे मी." पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. सचिन चांगला गोलंदाज आहे. वातावरण टाईट झालंय. कारण मॅच फायटिंग मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. 20 धावांची गरज आहे. सचिन पंतांच्या उजव्या साईडनी गोलंदाजी करतोय. फुल लेन चेंडू. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून स्वीपर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही. चेंडू सीमारेषा पार. रस मिळतील 4 इथे आला चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय पुन्हा एकदा जाऊन पोहोचली ती 47 या आकड्यावरती 16 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक राहिले ते 4.
4 चेंडू 16 धावांची गरज. मॅच में ट्विस्ट. रंगतदार मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. हा चेंडू काही असून दे, चौकार, षटकार या डॉट. डॉट आला तर शेलूच्या बाजूने, चौकार आले तर थोडासा थोडासा वंजारपाडा संघाला आधार. इथे ओरपी चेंडू, सचिन चेंडू खाली आला. शेल ड्रॉप या ठिकाणी आपण पाहतोय. विकीला माघारी यावं लागेल. आता 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. दुसऱ्या धावाला आउट झाला ना दादा. धाव आपण या ठिकाणी पाहतोय. जे हनुमान क्रिकेट संघ लाडिवली संघ तयार राहा. आपण बाउंड्री लाईनच्या जवळ जा. लगेच क्षेत्ररक्षणासाठी यायचं. तुमच्या पाठोपाठ मी पण येतो. धावसंख्या आपण पाहतोय, जी धावसंख्या पाठलाग करायची होती. मॅच कुठेतरी स्लोअर झाली. खूप मोठं डोंगर आपण पाहतोय. पवन आहे स्ट्राईकला. टॅप केला चेंडूला. अंडरम शॉट आपण या ठिकाणी पाहतोय. तर आणखीन एक चेंडू शिल्लक असेल. खूप प्रयत्न होतो. चांगला प्रयत्न आपण पाहिला गेला. नियोजन करणं खूप महत्वाचं असतंय आणि नियोजनामध्ये कुठेतरी आज बॅकफूटवरती दिसला तो शिवशक्ती वंजारपाडा संघ. इथे पाहतोय पुन्हा एकदा तयार. नाणेगुल फलंदाज बाद आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय रजत विजयी जे घोडदळ आहे ते कायम राखत असताना सलग 5 मॅच जिंकला होता. तो नेवालीच्या टुर्नामेंटमध्ये कोलोलीच्या मैदानावरती आणि सलग पुन्हा एकदा आपण पाहतोय ही मॅच जिंकत असताना विहार शेलू संघ. मनापासून धन्यवाद वंजारपाडा संघ. पण आला जरूर आपली भेट होईल पुन्हा एकदा रणजी स्पर्धेमध्ये. ती म्हणजे दैविलीच्या मैदानावरती कर्जत दैविली इथे आपली भेट होईल. मॅन ऑफ द मॅच अफलातून फटके